नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्सचं जे टायटल आहे ते आहे एंटायर इंग्लिश ग्रामर. यामध्ये आपण लेसन नंबर 3 बघतोय आणि त्याचं टायटल आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ॲज पर फंक्शन ऑर पर्पज. म्हणजे वाक्याचे प्रकार बघायचे त्याच्या हेतूनुसार, इंटेन्शननुसार, त्याचं कुठलं कार्य आहे त्यानुसार. तर सुरुवात करूया. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ॲज पर फंक्शन ऑर पर्पज. आता टाइप्स ऑफ सेंटेन्सेस कुठले आहेत बघा. सेंटेन्सेस आर क्लासिफाईड बेस्ड ऑन देअर पर्पज अँड द फंक्शन दे परफॉर्म इन कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन मध्ये एखादं सेंटेन्स असेल, त्याचं पर्पज काय आहे, त्याचं कार्य काय आहे, त्यानुसार काही प्रकार पडतात ते आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. ब्रॉडली देर आर 4 मेन टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. कुठले आहेत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस? नंबर 1 डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस, नंबर 2 इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, नंबर 3 इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, नंबर 4 एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आणि नंबर 4 आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. तर बघूया आपण प्रत्येकाचा मीनिंग काय आहे आणि कुठल्या पद्धतीनं त्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर सुरुवातीला आपण बघूया डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस कशाला म्हणायचं. आता डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेसला आपण असर्टिव्ह सेंटेन्स हा प्रकार आहे. दे असर्ट समथिंग. आता बघा, अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट और एक्सप्रेसेस एन ओपिनियन. इट सिम्पली प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अँड ऑलवेज एंड्स विथ अ फुल स्टॉप. या डिक्लरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ह्या गोष्टी असणार आहेत. ते स्टेटमेंट असतात आणि सगळ्यात महत्वाचं काय, शेवटी फुल स्टॉप येतो. एक्झाम्पल्स बघूया. द सन रायझेस इन द ईस्ट, शेवटी फुल स्टॉप आहे, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे. आय लव्ह रीडिंग इंग्लिश नॉवेल्स, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. पुणे इज अ ब्युटिफुल सिटी, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. शी इज प्रिपेरिंग फॉर हर एक्झाम्स, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. हार्ड वर्क ऑलवेज ब्रिंग्स सक्सेस, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. तर अशा पद्धतीने आपण इथे डिक्लरेटिव्ह सेंटेन्सचा मीनिंग समजून घेतलाय आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहेत. सेकंड आहे बघा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कशाला म्हणायचं. तर मीनिंग आहे अन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आस्क्स अ क्वेश्चन. क्वेश्चन विचारला जातो, महत्वाचा आहे. शेवटी क्वेश्चन मार्क येतो. इट इज यूज टू सीक इन्फॉर्मेशन, माहिती काढण्यासाठी प्रश्न विचारला जातो. अँड ऑलवेज एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क्स. आणि सगळ्यात शेवटी इथे काय येतो, क्वेश्चन मार्क येतो. आता बघा, व्हॉट आर यू डुईंग राईट नाव, क्वेश्चन आहे. डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क, क्वेश्चन आहे. वेअर इज द रेल्वे स्टेशन, क्वेश्चन आहे. हॅव यू एव्हर व्हिजिटेड दिल्ली, क्वेश्चन आहे. वाय आर यू लेट टुडे, क्वेश्चन आहे. इथे सगळ्यात लक्षात घ्यायचं महत्वाचं, डब्ल्यूएच टाईप आणि येस नो टाईप क्वेश्चन्स यामध्ये सगळेच येतात, येस नो टाईप क्वेश्चन्स. तर अशा पद्धतीने आपण इथे आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेसचा मीनिंग समजून घेतला आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले आणि क्ल्यू बघितलंय की कसं आयडेंटिफाय करायचंय. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य. An imperative sentence gives a command, request, advice or instruction. म्हणजे आज्ञार्थी वाक्य आपल्याला कमांड म्हणा, ऑर्डर, रिक्वेस्ट, विनंती, ऍडवाइस, उपदेश, इन्स्ट्रक्शन, सूचना देतात. इट युजली बिगिन्स विथ अ वर्ब अँड एंड्स विथ आयदर अ फुल स्टॉप ऑर अन एक्सक्लेमेशन मार्क. सगळ्यात महत्वाचं, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नसतो. देर इज नो सब्जेक्ट. प्लीज क्लोज द डोअर, प्लीज आलाय रिक्वेस्ट आहे. रीड द लेसन केअरफुली, इन्स्ट्रक्शन. डू नॉट वेस्ट युअर टाइम, कमांड. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, ऍडवाइस. स्विच ऑफ द लाईट्स बिफोर लिव्हिंग, कमांड. तर अशा पद्धतीने आपण आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कशाला म्हणायचंय त्याचे पुन्हा फंक्शन्स बघितलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स इथे आपण डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट बघूया आपण नंबर 4 टाइप जो एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता काय आहे, an exclamatory sentence expresses strong feelings or emotions such as joy, sorrow, surprise, anger. It always ends with an exclamation mark. म्हणजे exclamation mark असतो. What a beautiful flower it is. How exciting this game is. Alas, we lost the match.
हुर्रे, वी वॉन द कॉम्पिटिशन. ओ नो, आय मिस्ड द ट्रेन. बघा. आणि जसं आपण रीड करतो ना, जसा मिनिंग आहे त्याच्यात टोनचा फरक पडतो. आता मला सांगा, आय मिस द ट्रेन हे काय आनंदाची गोष्ट आहे का नाही? ओ नो, आय मिस द ट्रेन. नो. तर तुम्हाला त्याच टोन मध्ये म्हणा, ओ नो, आय मिस द ट्रेन. म्हणजे आपल्याला फॉलिंग टोन कुठे, रायझिंग टोन कुठे आहे, त्यानंतर न्यूट्रल टोन कुठे ठेवायचा, हे देखील एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस वरनं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण चारही प्रकार बघितलेले आहेत. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस कशाला म्हणायचं, इंट्रॉगेटिव्ह कशाला म्हणायचं, इम्परेटिव्ह कशाला म्हणायचं आणि एक्सक्लेमेटरी. आता क्लिअर कट इथे लक्षात येईल. समरी काय आहे बघा. डिक्लरेटिव्हच्या शेवटी स्टेटमेंट आहे ते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही स्टेटमेंट असू शकतात. फुल स्टॉप. इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन. इम्परेटिव्ह कमांड रिक्वेस्ट. एकतर फुल स्टॉप येईल शेवटी आणि एक किंवा एक्सक्लेमेशन मार्क. सुरुवातीला सब्जेक्ट नसतो. एक्सक्लेमेटरी स्ट्रॉंग फिलिंग. एक्सक्लेमेटरी मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस समजून घेतले आहेत ऍज पर द फंक्शन ऑर पर्पज. सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन.